वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधामध्ये पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून मंगळवारी 4 ऑगस्टला मटक्याच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमध्ये रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचं साहित्य आणि दुचाकीसह एकूण 86,820 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्मकार वस्ती परिसरातील एका देशी दारू दुकानाजवळ सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर दुपारी 2:15 वाजेच्या दरम्यान छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुनील परशुराम गवळी, वय वर्ष 32, राहणार चंडिकापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 यामधील कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान आरोपीकडून 1450 रोख रक्कम, 15,000 रुपये किमतीचा मोबाईल, पत्त्यांचा संच, जुगारातील अड्ड्याचे आकडे लिहिलेली चिठ्ठी, त्याचबरोबर 70,000 किमतीची सुझुकी कंपनीची दुचाकी असा एकूण 86,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याच्या पथकानं केली असून अवैध मटका, जुगार, गुटखा इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधांमधील कारवाई पुढेही सातत्यानं सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.